तर केलंच नाही. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर सगळं काम वगैरे झालं, सगळे निवांत बसले. ती काम आवरलेत. आता उन्हाचं काय करते बाई, आजारी पडायचं काम नसतं. हो, उन्हाने खूप डोकं, माझं मागच्या 2 दिवसात लय डोकं दुखलं. अगं इतकं ऊन लागतंय ना, ह्या डोळ्याच्या पाणी गळते डोळ्यात. हो. तरी आता वाईट जरा पाऊस पडतोय कुठं कुठं. अगं तिकडे पाऊस पडतो पण आपल्याला इथं हवा सुट्टी आहे थोडी घायना गार, ती बरं वाटते. म्हणजे उन्हात काम केलं पायाच्या टाचांचं सुद्धा इतकी आग होती ना, सकाळचं उठल्या चालाय सुद्धा येत नाही, इतकी आग होती. इरबळ उन्हात चालल्या होतं. संध्याकाळचं तर झोप येतच नाही, पण ती सकाळचं उठल्यावर नीटनीटकं चालायत नाही. असं जणू काय कुणी सुया टोचावतोय असं टोचतं. अगो खरंच टोचतं माझ्या तर टाचांना. मला तर उठल्या मी आधी पायच बघत बसते माझं उन्हाने इतका त्रास होतो. डोळ्यातनं पाणी मनानेच गळतं माझ्या. तर सकाळचं डोळं मनानेच होते. तर हाय, मला सांडगे वगैरे करायचे, डाळ दळून आणायची, पण लाईट नाहीये. मोटरची लाईट, सिंगल फ्यूजची लाईट आहे, 3 फ्यूजची नाही. त्याच्यामुळे मग संध्याकाळीच संध्याकाळनं टाकायचं. ती पण गिरणीचा घोटाळा झाला, त्यांनी अजून काढली का नाही माहित नाही. दळून आणायची डाळ सांडग्यासाठी. मिक्सरवर पण नाही एवढी जास्त बारीक करायला जमत, म्हणून ते गिरणीवरनं दळून आणावं लागते. आणि वेफर्स केले मी आज, 15 किलोचे वेफर्स केले. हो, वेफर्स वाळ्या घातलेत. आणि 2 किलो शाबू पण भिजाय टाकला, शाबू बटाटा चकली करायला. आता तिकडे हे टाकले बघा, काय म्हणतात, तिकडे एका बाजव म्हणजे ती तिकडे एक खट केली आहे, आणि इकडं वरती पण टाकले बघा, दाखवते मी तुम्हाला. 15 किलोचं केले म्हणजे किती 2 किलो भरेल. आणि इकडं पण असं वाळायला टाकलेले बघा, कारण वारं सुटले, खाली भीती वाटते धुळीची ह्याची, त्याच्यामुळं मग वर आणून टाकलं सावलीत. 2 दिवस का वाळा ना, काय अडचण नाही आपल्याला त्याची. तर सगळं आवरलं, फरशी वगैरे पण धुवून घेतली चकाचक मध्ये. कसं झालंय आता, ते सवय लागली ना सगळं असं नीटनेटकं ठेवायचं, थोडा पण राडा जमत नाही. थोडा त्रास पडलेला वाटतं चांगलं. काही तसल्या ते माशा घोंगलेल्या वेफर्स करून घेतलं आणि लगेच मग फरशी धुवून घेतली. ते इकडून माशाने उठ तिकडून उठ बघत रदाळ्यासारखं. म्हणून सगळं स्वच्छ असलं तर मस्त वाटतं, म्हणजे काम करायला आपल्याला असं स्वतःला फ्रेश वाटतं जरा. अगं आपलं शरीर नीटनेटकं राहतं त्याचं काय. हो ना, स्वच्छता असली पाहिजे. मग थोडंसं लिक्विड वगैरे टाकून धुवून घेतली. आणि बाय आल्यानंतर परत आमच्या चिवला चहाचं ध्यान झालं, चहा केला. मग आता सध्या 2 वाजले तर 2 वाजता चहा पिलोय. चहा बिस्किट खाल्लं बायने, मी चहा घेतला आणि बसलं होतं. मग एक व्हिडिओ होऊ दे असं वाटलं मला, मग व्हिडिओ काढला. घरचं काम आवरलं होतं आत्यानं. आणि इथं गार वाटतले कौलामध्ये, म्हणून बाई येते आपलं उन्हाचं. आणि घरी पण आहेत की पोरं, ज्ञानेश्वरी अण्णा झोपल्यात, आत्या झोपल्या, मामाच्या झोपल्या, सगळी झोपल्यात. मला काय झोप लागा ना म्हणलं चला इकडून चक्कर मारून यावं. तर मला नाही उन्हाच झोप लागत लय तर 15-20 मिनिटं, मग ती परत नाही. मग तेवढाच 15 किंवा 20 मिनिटं असू द्या. कुरड्याचे गहू बी भिजायला टाकले, शाबू भिजायला टाकलाय, तांदूळ भिजायला टाकले. गहू कधी भिजायला घातले का रात्री टाकले. शाबू कधी निघ त्याचं, नाहीतर परत रामनवमीच्या दिवशी निघायचं. अरे देवा, आज 2, उद्या 3, परवा 4 नाही निघतंय, आधीच निघते ना. कारण आमच्या इकडे सप्ताह बसलाय बनसोडीच्या वस्ती, आम्हाला ह्याला त्यांच्या आत्याच्या इथं बसलेला फुलाचं कीर्तन वगैरे असतं तर जायचंय. रामनवमी आम्ही दरवर्षीच जातो. त्याच्यामुळे संध्याकाळचं आत्यान बापू रोज जाते संध्याकाळचं. हाय, आज जरा वाईच निवांते, म्हणजे जरा शिल्लक करून ठेवलं होतं त्याच्यामुळे निवांते. पण आता करायचं की काल सगळं फिनिश झाले, कुरड्या, सांडगे, पापड ही सगळं फिनिश झाले. त्याच्यामुळे मला परत नव्याने आता सगळं भिजू घातलेले. 2-3 दिवसात, 2-4 दिवसात सगळं अजून रेडी आपलं तयार होईल. जशी ऑर्डर येतील तसंच तयार म्हणजे बनवून देते. म्हणजे ऑर्डर प्रमाणेच असतं. कोणाचं असतं लसूण नका टाकू, कोण म्हणतं मिरची नका टाकू, चटणी पावडर टाका, कोथिंबीर टाका. मग ते जशा ऑर्डर येतील तसं बनवून देते. बनवाय किती 2 दिवस जास्त लय झाले, आता ऊन बिन भरपूर आहे त्याच्यामुळे तसं बनवून देते. मग कोणाला पाहिजे असतील गव्हाच्या कुरड्या, मटकीच्या डाळीचे सांडगे किंवा मुगाच्या डाळीचे सांडगे, नंतर हे आपलं शाबू बटाटा चकली, वेफर्सच मी बंद करणार आहे. माझी शेवटचीच ऑर्डर आहे वेफर्सची.
लय ताण होतोय आणि कसलंच परवाडा नाही त्या वेफर्सच्या ह्याच्यात. म्हणजे बटाटे महाग झाले तर आता बटाटा झालाय 32 ते 35 रुपये किलो. हा. आणि मार्केटला तुम्ही म्हणता तुम्ही पोत्याने आणता, मार्केटलाच मिळतोय आम्हाला 28-29 रुपयाने बटाटा. आणि मग नाही परवडत आहे ते आणणं नेणं, ते कुरिअर करणं, वेळ जादा लागतो. आणि ते पॅकिंगला बी जरा प्रॉब्लेम येतोय. मोठं गुटुडं होतंय असं. मग ते बॉक्स आला, बॉक्साचं परत डबल. तुम्हाला वाटत असेल कुरिअर चार्ज 70 रुपये घेतो, 70 रुपये घेतोय पण तो पण परवडत नाही आम्हाला. बाकीचे वरचे 70 आम्हाला भरावं लागतात. 1 किलो म्हणजे आता बॉक्स जो आहे आम्ही बॉक्स देतो तो बॉक्स भरतो आमचा 80, 90, 100, 120 ग्रॅम जर मोठा असेल तर. 50 ग्रॅम ते 60 ग्रॅमच्या वरती गेलं की दुसऱ्या किलोचा चार्ज आम्हाला लागला. पण आम्ही एवढा काय बारकावा करत नाही. जाऊ द्या म्हणतो आपण नवीन आहे तर असं द्या एवढी बार, पुढच्या वर्षी सगळं व्यवस्थित होईल असं वाटतं म्हणून देतो, नाही म्हणत नाही. आणि तरी पण इतक्या ह्याच्यातून देतो तरी पण एखाद्याचा असा भोगा वगैरे झाला तर समजून घ्या थोडासा. आता आपल्याला काल एक दुबईवरून ऑर्डर आली. म्हणजे आपलं जे सामान आहे ते होतंय 2200-2300 रुपयाचं आणि पाठवायचे पैसे किती होतात? 5-6 हजार तरी होतात. इतकं नाही होत, 3-3.5 हजार रुपये. म्हणजे त्यांना 5,000 खर्च आहे. हो, इतका खर्च येतो पाठवायचं. तर आपली दुबईला पण ऑर्डर जाते. म्हणजे ह्याच्या आधी गेलेली ह्याला नेपाळला गेलीये, सौदी अरेबियाला गेलीये, ऑस्ट्रेलियाला गेलीये, आता ही चाललीये अमेरिकेला पण गेली. पण अमेरिकेला माझ्याकडून त्यांनी घेतलं, त्यांनी तिथून कुरिअर केलं असं. अमेरिकेला पण गेलीये आणि आता ही दुबईला चाललीये. तर आणि त्या ताई व्हिडिओ बघतात आहे, भारी वाटलं मला की बाबा आपले दुबईत पण व्हिडिओ बघतात. म्हणजे युट्यूब सांगत होतं, म्हणजे आम्ही बघितलं ना तर ते सांगतं बाबा तुमचे ह्या देशात 4%, 5%, 2%, 1% असं बघतात. तर सगळ्या देशातनी लोक आपल्या इथं 80% आणि बाहेरच्या देशातनं 20% लोक. हा, मी सर्च केलं मग ते सगळं बघितलं माझ्या चॅनलला. बाबा कुठल्या देशातून किती टक्के लोक, बाहेरची दुसऱ्या देशातली 20% लोक येतील. हा, तर बघतात ते. म्हणजे मग भारी वाटतं बाबा एवढं म्हणजे आपण करतोय तर. आणि आता लोकप्रिय झालो की आणि काय पाहिजे. हो, भास एवढं एखाद्या ह्याचा आवड मिळाला की झालं. आवडची पण काय गरज नाहीये, फक्त हे असं राहिलं ना तरी बस. मस्त आहे, लोकप्रेम मिळलं बस की आणि काय पाहिजे. जिंदगी आपली मस्त मस्त चालली. म्हणजे काय नाही, आम्ही सुखी होय, काम बी करतो आणि सुखी पण राहतो. टेन्शन लेणे का नाही. म्हणजे कसलं पण दुःख आलं ना तरी अजिबात खचायचं नाही. काय असेल अगं म्हणतात ना, पैसे किती कमवायला असतं ना तरी पैसा पुरत नाही. दुःख आलं तरी ते दुःख निघून जातं, सुख असलं तरी ते सुख पण जातं. सगळं तसं असतं ते, कुठलीही गोष्ट टिकून राहत नाही. त्याच्यामुळे फक्त इथं हसू पाहिजे, हसू पाहिजे सारखं. हसल्याने आयुष्य वाढतं, म्हणून आयुष्य पण वाढतं आणि असं नाराज नाही दिसलं पाहिजे. आणि रोग कमी होतात. चिंता रोग हसला नाही म्हणजे आहे का. होतं, पण किती नाही म्हटलं तरी टेन्शन आल्यानंतर माणसाच्या मनानेच आपोआपच चेहरा असा नाराज राहतो, है का नाही. मनानेच राहतो, सांग म्हणजे राहतो. ते म्हणलं तरी नाही बाबा आता टेन्शन नाही आपल्याला, असं हसायचं पण नाही. टेन्शन दिसूनच येतं चेहऱ्यावरच. तर असं ते चालल्या होत्या गप्पा मस्त मध्ये. उन्हाचं काय झोप पण येत नाही, कामाची सवय लागली नाही. आणि उलट जास्त कस तरी होतं झोपल्यावर. मला तर जास्त, मला वाटतं मी लय दिवसाची आजारी काय जण झोपल्यावर झोपायची सवय नाही होतं मला झोपल्यावरती. त्याच्यामुळे झोप हा विषयच नाही. हा, आणि सकाळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी ते लोणच्याचं म्हणलीये. बघ आता 2 दिवसात काय होतंय ते. ह्यांनी मदत केली तर हाय, नाही तर मग ते कैऱ्या फोडणं वगैरे नाही ग. ते लोणच्याचं कसं असतं माहितीये का, टेक्निकल जुळलं पाहिजे. कमी जास्त कुठली वस्तू झाली की लोणचं खराब होतं. आणि बरोबर नाही, लोणचं मला जमतं इतकं छान. आमच्या आईकडून शिकलेली आहे मी लोणचं. लोणचं कसं वर्षभर राहिलं पाहिजे. हो, वर्षभर. आमच्या आईने केलेलं लोणचं आहे ना, घरगुती लोणचं असलं ना ते एकाच्या लोणच्यापेक्षा घरगुती लोणचं वेगळंच असतं. आईने केलेलं लोणचं 3-3 वर्ष राहतं. आमच्या आईने केलेलं लोणचं अजून आहे आमच्या आईकडं. गेल्या वर्षी केलं, त्याच्या गेल्या वर्षी केलेलं लोणचं अजून आहे आईच्यात. मी आता गेल्यानंतर खाल्लं. आता नाही का गेलो आपण, त्यावेळी बघितलं. चव बी छान मस्त. एकदा जाणार आहे, आईकडून शिकून येणार आहे लोणच्याचं पण मस्त मध्ये. तर असू द्या काय नाही, काय करत राहिलं पाहिजे. आता उन्हाळी कामाचं कसं अजून 1-1.5 महिना चालेल. नाही परत न वारं कावदा सुटलं, पाऊस आला की त्याचा विषय नाही. मग लाडू, शेंगदाण्यात लाडू, बेसन परत तवर शाळा भरतात. शाळा भरल्या की मग तवर हॉस्टेलच्या मुला मुलींसाठी
किंवा कार्यक्रमही चालू होतात. मग शेंगदाणे गुळाचे लाडू, बेसनाचे बेसनचे लाडू, लाडू, रवा बेसन लाडू, रव्याचे लाडू. चिवडा असं चालू राहील. मग त्याच्यामुळे पाणी काय घे मला करायचं? पण चल. केलं पाहिजे. आणि या तुम्ही इकडं. अनुष्काने मला सकाळी धरणं लय मदत केली कामात. नाही तू नाही, तुझा काही विषय नाही, तू माझ्यापाशी बस होती. इथं. तू बटाट्याची साल काढू लागली का, चिप्स करू लागली का, वाळू घालू लागली? पिकलाय का? कसं कसं खिसू लागली, कसं खिसू लागली? खिसाय का शेमा करत होती का काय? अगं पाणी घे ना प्यायला. पिकलाच नाही कच्चा कशाला घेऊन आली? घेऊन आले त्यांनी. अरे देवा, अगं कच्च कशाला आणलं? तर असू दे. आणि बरेच जण म्हणतात सारखे व्हिडिओ मध्ये तो असू दे का, म्हणजे सवय होऊन गेली आहे ती मराठी भाषा आपली बोलायची जसं आहे तसं. हो, त्याला लागून 2-4 तरी शब्द होत्यात त्या मराठी भाषेला. एक शब्द बोला म्हणजे पुढे आहे तर 2-3 जोडलेलं. हा, काय म्हणते अनुबाळा? अनुबाळाचं आमच्या आता सगळं काम आवरले. आता केस विचारायचे, मस्त मध्ये विणी बांधायची. तुझी पण विचारायची. तुझी नाही. तर असू द्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा. मारल्या जरा गप्पा. हो, छान करते. हा, बघितलं, साऱ्यांनी बघितलं. असू द्या. बाय बाय सगळ्यांना. हॅपी राहा सगळ्यांनी. हॅपी राहा, खुश राहा. गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. अगं इतकं पण वाकडं तिकडं गेल्यावर तोंड ठेवायचं. गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग कुठे गेले? गुड इव्हनिंग. कसं व्हायचं? चिवचं पहिली जायची आमची चिव शाळेला. तिचं टेन्शनच यायला लागली. चिव उभं राहा. दप्तर झेपतंय का नाही का आम्हाला तो आगवा जावा तुझं दप्तर, टिफिन बॅग, आणि तू कशी जायची शाळेत? अगं तिच्या मैत्रिणी बघितल्या तर हसायलाच येतो मला. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. जरा उंच आहे. तिच्या